तर सरकार पक्षकार होण्याच्या सोबतच हत्ती संवर्धनासाठीच्या सर्व सुविधा सुद्धा पुरवणार असल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलंय। तर सरकारच्या आश्वासनावरती विश्वास आहे असं मठाधिपतींनी म्हटलेलं आहे। याच्यापूर्वी पेटा ही एक पार्टी होती आणि मठ ही एक पार्टी होती, पण आता मठाबरोबर महाराष्ट्र शासन सुद्धा याच्यामध्ये पार्टी होईल। आणि जे पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एन्क्लोजर किंवा त्याचे हेल्थ रिझनसाठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या, ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलाय की जेणेकरून त्याचं संवर्धन, संगोपन आणि त्याच्यावर योग्य ते उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय झाला। आणि निश्चितच कोर्टामध्ये सुद्धा शासन या पद्धतीचा सुतोवाच करणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये आपण पूर्ण सहयोग प्रदान करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता त्यांच्यावरती विश्वास आहे, बघूयात त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला सहयोग करतील। तर याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले बघूयात। महादेवी हत्तीण परत आली पाहिजे अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे। मठानं एक याचिका दाखल करावी, सरकार सुद्धा याचिका करेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल। तिची निगा राखण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदतही करेल असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीच्या दरम्यान म्हटलंय। तर कोल्हापूरमधल्या नांदणी मठामधल्या महादेवी हत्तीणीच्या संदर्भामध्ये बैठक झाली आणि यानंतर नांदणी गावामधल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे बघूयात। नांदणी मठाच्या महादेवी हत्ती संदर्भातली मुंबईतली बैठक आहे ती संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये काही महत्वाची भूमिका आहे सरकारची ती समोर आलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा ही याचिका करावी लागेल, मठाच्या वतीने ही याचिका करावी लागेल आणि त्याला सरकार देखील पाठिंबा देईल, सरकार देखील या संदर्भातली याचिका देईल। या सगळ्या बैठकीतल्या निर्णयानंतर नांदणीकरांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। आता सरकारची बैठक आहे ती संपलेली आहे आणि सरकार देखील यामध्ये मध्यस्थी करणार आहे महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी, पण याला कोर्टाची या ठिकाणी कोर्टामध्ये जावं लागणार आहे। महाराष्ट्र शासनाने जे काय पाठिंबा देण्याचं ते मत व्यक्त केलंय, माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलंय ते खूप स्वागतार्ह आहे। कारण का जेणेकरून जो जनतेचा रेटा आणि मठाचा रेटा आहे त्याला महाराष्ट्र शासनाची ताकद मिळणार आहे आणि त्यामुळे काही सकारात्मक घडेल आणि हत्ती लवकर परत येईल ही अपेक्षा आम्ही सगळे गावकरी करत आहोत। आंदोलन परवाच्या मुख्यमोर्चामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायचा निर्णय घेतलाय आणि लवकर लवकर कोर्टाचं काय असेल ते हे करून आमची हत्ती आम्हाला लवकर परत करावी हीच आमची विनंती गावकऱ्याच्या वतीने। कसं बघताय या सरकारच्या भूमिकेकडे एक नांदणीकर म्हणून? सरकारचं स्वागतच आहे, सरकारने ह्या भूमिका घेतली त्याबद्दल। पण सरकारनं एवढं प्रयत्न करून लवकरात लवकर नांदणी मठ असू दे किंवा सरकार लवकर पिटिशन दाखल करून लवकरात लवकर नांदणीमध्ये हत्ती कसे येईल हे आपण लवकर प्रयत्न करणं हे गरजेचं आहे। अगदी बरोबर आहे। या महादेवी हत्तीणीला जे सांभाळ करत होते माहूत ते देखील चाचा आपल्या सोबत आहेत। आपको क्या लगता है महादेवी वापस आ सकती है? जरूर 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 आने वाली उम्मीद है। सारे लोगों के 1,50,000 रुपये पब्लिक आए थे ना, सारे की दुआ उनको लगती है और उनकी मन्नत के ऊपर से उन्हें भेजने की कोशिश करते हैं, ये मेरी उम्मीद है। सारे गांव को भी उम्मीद है हत्ती जरूर आएगा। हर बच्चा छोटे छोटे बच्चे नाना हाथी आएगा करके मेरे को बच्चे आको बोलते। बस आपकी दुआ है, उनको भी दुआ मिलती, सारी दुनिया को भी दुआ मिलती। महादेवी फौरत जल्दी आए तो अच्छा है। लवकरात लवकर महादेवी हत्तीणी ही पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये यावी अशाच पद्धतीची अपेक्षा, अशाच पद्धतीचं मत या गावकऱ्यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, नांदणी, कोल्हापूर। तर हत्तीणीच्या पाठोपाठ आता कबूतरखान्याच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला। कबूतरखाने अचानकपणे बंद करणं योग्य नाही असं मुख्यमंत्री